आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आहे आणि आज त्यामुळे अण्णाभाऊ साठे उत्कृष्ट प्रत्यक्ष केलेली शौर्य रसाची याच्यामध्ये योग आहे हे तुमचं एक कर्तव्य आहे. कारण शाहिरी दुबळ्या मनगटाने शाहिरी केल्या जात नाही, याचा मनगट समर्थ असतो तोच शाहिरी करू शकतो आणि शाहिरी हे वीराची कवनं असतात. आणि आज ही परंपरा तुम्ही दाखवली, मला खरोखर अभिमान आहे. आणि तुम्ही मगाशी जे आवाहन केलं ही विद्या शिकवायला सावरकर स्मारक तुम्हाला जागा आणि सर्व सहकार्य करेल. करू पाहिजे, करू तुम्ही कधी सांगा. आणि हे जे त्यांनी आवाहन केलं होतं हे सगळ्यांनी शिकलं पाहिजे. मी 2च वाक्य घेतो, जास्त घेत नाही. कारण छत्रपतींनी आपल्याला एक विचार करायला शिकवलं. त्यांनी कधीच असे केलं ते आंधळ्याकडे करू नका. आज इथे बहुसंख्य तरुण आहेत, मी तुम्हाला जेनझी म्हणणार नाही, पण जेनझी म्हणजे एआयचं ऐकणारे जेनझी, दुसऱ्याच्या बुद्धीने चालणारे जेनझी. आज तुम्ही स्वतःच्या बुद्धीने चालू शकता. याला कारण आहे की तुम्ही काहीतरी करत आहात. आणि ही जी खेळ आहेत सगळे वीरशैलीमुळे खेळ, हे तुम्हाला कारण तो क्षणाक्षणात जर तुम्ही बघितलं एक क्षण तुमचा विचार चुकला तर अपघात होऊ शकतो. आमचा थरकाप होतो त्या हृदयात. पण तेवढं करून तुम्ही जेव्हा तुम्ही विचार करता शौर्य गाजवता, तुमच्या बुद्धीवर कोणीच अंकुश आणू शकत नाही. आणि म्हणून हे सगळे तुम्ही खेळले पाहिजे. आणखीन एक सांगतो, आधुनिक पण केलं पाहिजे, रायफल्स पण शिकली पाहिजे. आणि आधुनिक जे आपण स्वसंरक्षण त्याला म्हणतो त्यात बॉक्सिंग आहे, ही परदेशात आहे, बॉक्सिंग आपल्याकडचीच आहे. हे खेळ शिकले पाहिजे. हे ज्यांना कोणाला शिकायचं असेल सावरकर स्मारकात उपलब्ध आहे. आणि आता हे जे आपले पौराणिक खेळ आहेत किंवा जुने ऐतिहासिक खेळ आहेत, हे तुम्ही जर तुमची इच्छा असेल तर आमचं पूर्ण तुम्हाला समर्थन आहे. छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानचे स्फूर्तिस्थान, महाराष्ट्राची शान, त्यांचा एवढा पराक्रम आज मावळ्यांसमोर आहे. तो त्या मावळ्यांसमोर पुन्हा आणून त्या मावळ्यांना, तेव्हाचे मावळे कसे होते आपण तसे झालो पाहिजेत म्हणून दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला राज्याभिषेक होतो महाराजांचा तिथीप्रमाणे. तर त्या राज्याभिषेकानंतर ज्यांनी राज्याभिषेकात येऊन महाराजांचा राज्याभिषेक मोठा होण्यासाठी मदत केलेली आहे त्या सर्व संस्था आहेत, काही कवी आहेत, पुन्हा कलाकार आहेत, त्यांचा सत्कार सन्मान करणं हे समितीचं कर्तव्य आहे. म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आणि शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने हा आपण दरवर्षी कार्यक्रम सावरकर स्मारकात घेतो. आणि आमचा एकच उद्देश आहे, जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस हिंदू धर्मावर संकट होतं, महाराजांनी खूप प्रयत्न केले, शंभूराजे आमचे त्यात गेले, तीच परिस्थिती आज पुन्हा निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. त्यांना पूर्ण नेस्तनाबूत करून टाकण्याची जबाबदारी मी समितीचा अध्यक्ष म्हणून घेतलेली आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिकडे आम्ही जातो तिकडे छत्रपती शिवरायांचे लढवय्ये कट्टर मावळे तयार करण्याचं काम शिवराज्याभिषेक समितीतर्फे आम्ही करत आहोत आणि दरवर्षी करत राहणार. गेले अनेक वर्ष रायगड दिनोत्सव समिती, दुर्गाराज रायगड आणि आमच्या या सगळ्या समितींच्या वतीने आज आमचे सुनील पवार असतील, आमच्या रंजन असेल, आमचा सनी असेल किंवा त्यांची सगळी फील्ड, महाडचे आमची सगळी फील्ड, आम्ही सगळे लोक हा कार्यक्रम मनापासून गेले अनेक वर्ष करतोय आणि पुढे करत राहू. आणि मग जे जे चांगलं काम करतायत, योगदान देत आहेत, त्यांना कुठंतरी सत्कार समारंभ व्हावा, त्यांचा नामोल्लेख व्हावा म्हणून आज हा जागर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. आणि ते पण एवढ्या मोठ्या भव्य दिव्य सभागृहामध्ये, त्यापेक्षा दुसरं मोठं पण काय असू शकतं. त्याबद्दल मी आमच्या समितीला, तर मीच त्यांचा आभार मानणं बरोबर नाही, कारण आम्ही सगळे त्याच्यामध्ये आलेलो आहोत. पण जे जे आज या ठिकाणी आले त्यांना धन्यवाद. हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा, राज्याने अभिषेक राजाला झाला, राज्याला नाही. तर त्याच्या हे दरवर्षी कार्यक्रम करतात आणि तो नेमका कसा झाला याचा वगैरे हा अभ्यासपूर्ण आहे. ज्या वेळेला इतिहास बोलत नाही त्यावेळी भूगोल बोलतो आणि भूगोल बोलत नाही त्यावेळी विज्ञान बोलतो. ते जे काही आहे ते त्यांचे 3 राज्याभिषेक झाले. 14 जानेवारी 1656ला जावळी जिंकल्यानंतर पहिला झाला, तो जावळीमध्ये झाला. आणि त्याच्यानंतर 2 रायगडला झाले. तर असे एकंदर 3 राज्याभिषेक त्यांचे झाले. माझं नाव आहे श्राव्य दिशा सौरभ शिरशिवकर. तू आज कार्यक्रमामध्ये काय सादर केलं? लाटीकाठी. कुणाकडून शिकलीये? मोरे सर.
अच्छा, किती वर्ष शिकते हे सगळं? 1 वर्ष. कसं वाटतंय लाठीकाठी? चांगलं. मम्मी पप्पा पण येतात मग सोबत तिथे? हो. ह्याच्यातलं सगळ्यात जास्त काय आवडतं तुला लाठीकाठी? जिम्नॅस्टिक. आज आमच्या आखाड्याचं नाव शिवमुद्रा मर्दानी आखाडा आहे. आम्ही मर्दानी खेळ करतो आणि आम्ही रायगडावर पण 4 वर्ष झालं मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक करतो. या मर्दानी खेळांमध्ये प्रामुख्याने कुठले खेळ आहे? सगळेच खेळ मर्दानी खेळामधले दांडपट्टा, लाठीकाठी, तलवारबाजी, लढत, सगळे खेळ असे. किती वर्ष या सगळ्याचं प्रशिक्षण घेतलंय तुम्ही सगळ्यांनी? 4 वर्ष. अनुभव कसा आहे? काय वाटतं हे सगळं शिकल्यानंतर काय वाटतं? ही शिवाजी महाराजांच्या काळातली युद्ध कला आहे आणि ती तुम्ही शिकताय, पुढे नेताय. छान वाटतं सगळ्यांना, स्वतःबद्दल अभिमान वाटतो आणि संरक्षणासाठी पण आहे. आणि आपण आपली कला आपणच पुढे नेणार ना, मराठ्यांची कला मराठ्यांनीच पुढे नेली पाहिजे. त्यामुळे आम्हाला अभिमान आहे आमच्या कलेत. माझं नाव सुयश नामदेव तोयकर आहे. मी स्वराज्य मर्दानी आखाडा केम्प याचा एक विद्यार्थी किंवा प्रशिक्षक आहे. आज 8 वर्ष झाले मी या शाखेत किंवा आमच्या शाखेत कार्यरत आहे. आणि मर्दानी खेळ हा काळाची गरज आहे मुलींच्या संरक्षणासाठी किंवा आपल्याला सगळ्याच गोष्टीसाठी फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा बऱ्याच गोष्टीसाठी मर्दानी खेळ उपयोगी पडतो. शिवाजी महाराजांची कला जोपासणे, आपला एक वारसा चालवणे, परंपरा सांभाळणे काळाची गरज आहे. हेच काम आम्ही करत आहोत असे आम्हाला वाटत आहे. माझा अनुभव असा की मला कधीच वाटलं नव्हतं की शिवाजी महाराजांची जी युद्धकला आहे ती आम्हाला शिकायला भेटेल किंवा तलवार म्हणजे काय, काठी म्हणजे काय हे आम्हाला कळेल. पण त्याच आज ही अशी परिस्थिती आहे काळाची की युद्धकला येणे ही सर्वांना गरजच आहे. आणि अशा प्रकारे आम्ही शिकत आहोत. लहान मुलांना शिकवायला प्रोत्साहित करत आहोत. लहान मुले काहीतरी बघून शिकतात, याचाच आम्हाला आनंद आहे. माझे नाव सिद्धी सचिन तळेकर. मी स्वराज्य मर्दानी खेळ केम्प या प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेते. मी 5 वर्ष झालं ह्या संस्थेत प्रशिक्षण घेत आहे. आम्ही 5 वर्ष होऊन गेलं आम्ही रायगडाला तिथीनुसार आणि तारखेनुसार दोन्ही राज्याभिषेक सोहळ्याला जातो. आणि तिथे कुठल्या प्रकारचे मर्दानी खेळ तुम्ही प्रामुख्याने सादर करता? आम्ही काठी, तलवार, दांडपट्टा, भाला अशा म्हणजे अनेक प्रकारचे शस्त्र सादर. माझं नाव आहे खुशबू लोहित कुमार बावनथडे. मी असं रायगडला फर्स्ट टाइम गेली होती 6 जूनला. तिथे हिचं जे रासद्रेवर सादरीकरण वगैरे बघितलं, त्यामध्ये तिचं जे कॉन्फिडन्स होता आणि तिथे जे बोलण्याची तिची कला होती, तिची यायची इच्छा असल्यामुळे आम्ही मग रायगडला फर्स्ट टाइम आलो होतो. आता इथे यायचं होतं बट 27 जूनला प्रोग्राम होता, तेव्हा यांनी इन्व्हाइट केलं होतं बट तिथे बोलवलं जाणं नाही झालं. ते दरड वगैरे कोसळली असल्यामुळे. तर मग आता यांनी पुन्हा इन्व्हाइट केलं तर पुन्हा इथे आलो. आणि हिचं वर्ल्ड रेकॉर्ड पण आहे आणि इंडियन इन्फ्लुएन्सर वर्ल्ड रेकॉर्ड तो पण आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे तिला 20 डायलॉग आणि 20 जे कविता वगैरे शाहीर वगैरे आहे ते सगळं तिला बोलता येतं. तर ती 2 वर्षाची असण्यापासूनच ते सगळं बोलत असते. शिवराज्याभिषेक समितीचा जो कार्यक्रम होता, तर तो शिवाजी महाराजांनी जो राज्याभिषेक केला त्या निमित्ताने होता. जसं आम्ही आपल्या पूर्वजांचं वाडवडिलांचे जसे दिवस कार्य करतो, रामाचे म्हणजे वीर म्हणजे जे पुरुष शौर्य जे गाजवतात त्यांचं आपण स्मरण करणं आणि आजच्या तरुण पिढीला त्यांच्या केलेल्या कर्तृत्वाचं स्मरण राहावं, त्याकरता हा जो कार्यक्रम आयोजित केला जातो. आणि अशा प्रकारचे कार्यक्रम आजच्या दिवसात होणं गरजेचं आहे. जसं शिवाजी महाराज रामाची आपण रामनवमी करतो किंवा श्रीकृष्णाचा श्रीकृष्ण जन्म साजरा करतो, तसा शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन आणि शिवाजी जयंती ही साजरी होणं, थोर पुरुषांची जयंत्या साजरा करणं हा त्यांचा आदर्श आजच्या पिढीने जपावा, एवढ्याकरता हा सर्व हे चालू राहतो.